घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. जोगेश्वरी फायटर की पाटील 11 असा एक महत्त्वपूर्ण सामना. वेळ बराच घेतला त्यांनी, 5 ते 10 मिनिटं. स्वतः आमचे खरं तर या स्पर्धेचे निर्माते ज्यांनी ही संकल्पना आणि खरं तर ही स्पर्धा भरवली. पहिल्यांदा सुभाष पाटील वराळ धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वतः 10 मिनिटं कॉलिंग करत होते. निर्णय कळवा आणि निर्णय झाला. पाटील 11 संघानं बॅटिंग घेतलेली आहेत आणि फील्ड निवडली जोगेश्वरी फायटर संघानं. मी निवेदक लहू साबळे सगळ्यांचं इथं प्रथमतः मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. 6 षटकांचा सामना. गोलंदाज मार्कर गोलंदाज ज्यांनी मागाशी अत्यंत सुंदर फलंदाजी केली प्रवीण गावडे अर्थात भोम्या पहिले षटक घेऊन. तर स्ट्राईकला आहे तो फलंदाज शुभम शेळके आणि शहाजी मोरे. डाव्या हाताचा फलंदाज शहाजी मोरे नॉन स्ट्राईक. तर सुरुवातीला आलाय आपण पाहतोय शुभम शेळके आयकॉन. प्रवीण गावडे मला वाटतंय गोलंदाज मार्कवर आहेत. सामन्याला सुरुवात करूया. आपण पाहतोय माननीय श्री सुजितराव झावरे पाटील धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषक 2026 स्पर्धेतला तिसरा दिवस. कॉलबॅकचे सामने आणि बरंचसं भविष्य या सामन्यावरती मात्र अवलंबून आहे. ओ पहिला चेंडू डाव्या हाताने टाकलेला. उजव्या हाताचा फलंदाज खेळतोय, समजू शकत नाहीये. सन्मान दिला गेलाय आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. खरं तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झाले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी. ओ हा चेंडू मात्र खेळलाय पायलेगच्या दिशेनं. एक टप्पा बाहेर जाईल आणि इथं मिळेल पहिला चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. जोगेश्वरी संघासाठी डू ऑर डाय करूया मरोकी स्थिती मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. बोलतो मराठी ऐकतो मराठी, बोलतो मराठी जाणतो मराठी, आमच्या मनामनात रगा रगात मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, लाभले आमास बोलतो मराठी, खरंच झालो ऐकतो मराठी. खरं तर सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला, महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. फुलटा चेंडू, गुडगा टेक, तमाशा देख, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. या ठिकाणी संघमालक संतोषजी गायकवाड यांच्या वतीनं 201 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस जर जिंकला संघ तर आमचे तर दीपक शेठ परंडवाल की ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या. प्रवीणजी गायकवाड सर सांगतात की चिजबनच्या ज्या काय मॅचेस व्हायच्या अनेक खेळाडूंना मात्र त्यांनी उभं केलं, स्पर्धा जिवंत ठेवल्या. असे आमचे खरं तर या ठिकाणी दीपकजी परंडवाल सर आज काल आणि आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं की संतोष गायकवाड साहेबांकडून जर संघ जिंकला तर 1000 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस असेल. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी. आज गर्दी थोडीशी कमी वाटेल, आहे जास्त भरपूर, पण उद्या मात्र इथं उभं राहायला जागा नसेल. इतकी मोठी गर्दी मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या आहे 9, कुठलाही विकेट नाहीये. षटक चालले पहिलं. 6 षटकांचा सामना. शुभम शेळके आयकॉन, दुसऱ्या बाजूला शहाजी मोरे. तर पहिले षटक घेऊन काही चेंडू टाकलेत भोम्या अर्थात प्रवीण गावडे. ओ शहाजी मोरेसाठी हा चेंडू डाव्या हाताने हलकासा खेळला गेलाय. दिशा दिली गेली, गती परिवर्तन होतं. डिक्लेअर झोन मध्ये पंच कळवत आहेत. 2 धावा इथं मिळतील. धावसंख्येत मात्र नक्कीच बदल होईल. धावसंख्येत बदल होते. 11 धावा. एक सुंदर सुरुवात. मगाशी आपण जो सामना पाहिला आदित्य कांदळकरनं पहिल्यांदा केलेली खेळी, काही षटकामध्ये खेळले तर लागोपाठचे ते षटकार, एक छोटा पॅक बडा धमाका आणि तदनंतर अमोल गागरेनं केलेली अफलातून तुफान फलंदाजी आणि अख्ख्या खेळावरती मात्र त्यानं पाणी फेरला. शहाजी मोरेसाठी प्रवीण गावडेने चेंडू टाकला होता. फुल टॉस चेंडू, हलकीची दिशा दिली गेली शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं. फॉलो थ्रू मध्ये चेंडू सिंगल मिळेल नाहीये, सॉरी इथं मात्र धावफलक नाहीये. धावसंख्येत मात्र बदल नाहीये. एक पहिले षटक संपले. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आणि विकेट मात्र कुठलाही नाहीये. लोकनाथ चषकाच्या बाबतीमध्ये बोलावं लागेल मंडळी. खरं तर जसा नेता मोठा नसतो, कार्यकर्ते मोठे असतात आणि कार्यकर्त्याच्या जीवावरती नेता मोठा होत असतो, तसंच मात्र स्पर्धा मोठी नसते. त्यांना स्पर्धा मोठी करणारे खांदे मात्र मोठे असतात.
मी मगाशी सांगितलं की सेना भी तयार है, सेनापती भी तयार है, बस इशारा काफी है. असे सेनापती आमचे पैलवान विलासजी वराळ, स्वप्नील हातकर महाराज. या क्रिकेटचं ज्याला ज्ञान आहे, निगोजचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून काही दशके काही तप ज्यांनी जपलं, लहूभाऊ निश्चित याचं कौतुक करेल. इथं चेंडू मात्र खेळला गेलाय, उजव्या हातानं खेळला जातोय. सिंगल इथे मिळेल सर्कलच्या आतमध्ये, एका धावेन धावपळ मात्र नक्कीच वाढेल. हर्षद भाऊ इदाटे अशी अनेक नाव मला इथं घ्यायला आवडेल की ज्यांच्या जीवावरती आज लोकनाथ चषक मात्र या ठिकाणी उभा राहिलाय. एक सुंदर नियोजन आणि मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे पाहतो, महाराष्ट्र चॅम्पियन आणि खरं तर धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि एक नेतृत्व आहे सुभाष पाटील वराळ यांनी मात्र 3 दिवसापूर्वी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. महिनाभर केलेले नियोजन आणि असा देखना मात्र क्रिकेटचा सोहळा आपण पाहत आहोत. के अर्थात कैलाजी कोठावळे, कुरुंदनगरीचे जनतेच्या मनातील सरपंच असतील, त्याचबरोबर आमचे नितीनजी शेळके जिल्ह्याचे अध्यक्ष, ही सगळी मंडळी, या सगळ्यांचा मात्र मदतीचा हात आणि त्यांच्या संकल्पनेतून हा लोकनाथ चषक आदरणीय आमचे सुजितराव जावरे पाटील यांच्या संकल्पनेतून अगदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी भरलं जातं. इथं बघा चेंडू खेळलाय, जातोय, पंच कळवतायत, इथं 6 धावा, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 18 धावा बनवल्या गेल्यात. सलामीची जोडी अजूनही शाबूत आहे. दुसरं षटक प्रगती पथावर असताना शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला उभा, तर स्ट्राईकला आहे तो शहाजी मोरे. हाच तो शहाजी मोरे ज्यानं काल एक सुरेख अशी गोलंदाजीच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ओहो, इथं चेंडू खोदून काढलाय, परफेक्ट मिडल, चेंडू डोक्यावरनं जातोय, इथं बाहेर जाईल, चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. सागर भालेराव, फार्म जुन्नर, तालुका निमगाव, सावा. मोठा अनुभव आहे सागर भालेरावकडं. सागर मोरेसाठी हा चेंडू मात्र चेंज द पेस, अगदी जवळ टाकला गेला, अगदी बुंद्यामध्ये चेंडू. जिथं बॅट उचलली जाते तिथं मात्र हुशारीने टाकलाय. ओळखलं होतं शहाजीनं, सावकाश खेळलाय, सिंगल मिळेल. अनेकदा मात्र एकमेकांच्या समोर आलेले, एकत्र खेळलेले खेळाडू आज मात्र काय करामाजी करेल. सागर भालेराव तू पुन्हा एकदा शुभम शेळके. ऐकून अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आज दरम्यान मोठा फटका, परफेक्ट मिडल नाहीये, डॉट जातोय. नाराज असेल सागर भालेराव. अगदी यष्टीच्या आसपास चेंडू मात्र घोंगवत होता. यष्टीरक्षक मात्र चेंडूला कनेक्ट करेल. बॉल मात्र पंचाकडे दिलाय. मला असं वाटतं की 2 षटकं संपलीत. 12 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 23 धावा इथे ज्या बनवल्या गेल्यात. अजून 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहेत. 11.5च्या सरासरीनं आतापर्यंत धावा ज्या बनवल्या गेल्यात. शुभम शेळके, शहाजी मोरे, जी काही सलामीला जी जोडी आली होती ती अजूनही आहेत. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक मला वाटतंय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं प्रवीण गावडे, अर्थात टोपण नाव आहे भोम्या, सगळ्यांना परिचित असणारं खरं तर हा खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करेल. इथं शहाजी मोरे पहिल्या चेंडूवरती बॅट फिरवली, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सोडलाय. संघमालक सोमा भोसले यांच्याकडून तो झेल सुटतोय. गोरखलंके यांच्याकडनं ज्यांनी झेल सोडलाय संघमालक यांना 100 रुपयाचं प्राइज आहे, कॅश प्राइज आहे आणि रोख आहे. प्रवीण गावडे डाव्या हातानं शहाजी मोरेसाठी पुन्हा एकदा गरकन गिरकी घेतलेली आहेत. इथं वाईट चेंडू जाईल, पंच कळवत आहेत. पूर्णपणे शांत खेळ झालाय, पूर्णपणे थांबवलंय. तुम्ही मगाचा खेळ बघायला लागत होता, ज्या पद्धतीनं आदित्य कांदळकरच्या टीमनं बॅटिंग केली होती. त्याच्यानंतर अमोल गागरे नावाचं तुफान जे काय आतमध्ये घोंगावलं, बरं उन्हामध्ये तो तापला आणि पूर्णपणे सामन्याचं गणित त्यानं बिघडवलं. इथं बघा शहाजी मोरे, डीप पॉइंटला चेंडू ढकलून दिला गेलाय, सक्सेस होतोय.
चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथं चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. पुन्हा तोच प्रयत्न, तीच लाहीन, तोच टप्पा. डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज आणि हुशारीने केलेली गोलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला जातोय. धावसंख्येत बदल तर झालेलाच आहे. सलामीची जोडी अजूनही शाबूत 30 धावा आणि षटक चालले 3ऱ्या क्रमांकाच. सकाळपासून काही मान्यवर अगदी आपली जागा निश्चित करून लोकनाथ चषकाचा मात्र अत्यंत आनंद या ठिकाणी घेत आहेत. ओहो, शहाजी मोरे पुन्हा एकदा आक्रमक फटका. चेंडू हातामध्ये विसवलाय आणि शहाजी मोरे मात्र परततोय फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पारनेर तालुक्यातील निघोज गावातील खरतरी मानाची स्पर्धा आहेत. मोठी बक्षीस, मोठे खेळाडू, दर्जेदार खेळ आणि खरतर या वर्षीची सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून आपण ज्या स्पर्धेकडे आवर्जून पाहतो ती स्पर्धा म्हणजे लोकनाथ चषक. आज कॉलबॅकचे सामने आणि आज देखील मात्र काही टीमचं भवितव्य या ठिकाणी घडणार आहे, ज्यांना उद्या मात्र फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. अशा खेळामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. उद्या काही मान्यवरांचं आगमन या सोहळ्याच्या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे. त्यातली काही नावं माझ्याकडे निश्चित झालेली आहेत. खरं तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार, दरम्यानच्या काळामध्ये दमदार, पाहतोय बहरदार चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 4 धावांनी धावफलक बदलेल, धावसंख्या धावांच्या पोहोचत आहेत 34 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3रं षटक प्रगती पथावर आहे. आयकॉन शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये अजूनही मात्र तळ ठोकून. प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करेल. सुनील ढोकळे मात्र नॉन स्ट्राईकला. आता मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, त्याचा प्रयत्न कुठे होता, चेंडू कुठे गेला, डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्या जाईल. मी सांगत होतो उद्या जे पाहुणे येणार आहेत, आदरणीय भोसरी मतदार विधानसभाचे लाडके लोकप्रिय आमदार, भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊचा एक खास माणूस आदरणीय महेशदादा लांडगे साहेब उद्या संध्याकाळी इथे येतील. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी पहिल्या दिवशी उपस्थिती या ठिकाणी दाखवली, तरुण तडफदार युवकांचे आयडॉल आणि आमदार, हिंदुत्वाची बुलंद तोफ आदरणीय खरं तर आपल्या सर्वांचे लाडके संग्रामभाऊ जगताप, नगर शहराचे लाडके लोकप्रिय आमदार यांचं देखील आगमन होणार आहे. आपल्या सर्वांचे लढवय्ये नेते शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे सहकारी आदरणीय उपजिल्हा प्रमुख आणि मला वाटते जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय आमचे खरं तर शिवसेनेचे नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय सुजितराव झावरे पाटील साहेब. मंडळी, काही माणसांना भैया म्हटलं जातं, काही माणसांना खरं तर दादा म्हटलं जातं, पण पाटील म्हणून जो शोभतो त्याला सुजित पाटील म्हणतात. वडिलांचा एक मोठा वारसा असून सुद्धा कर्तृत्वाला चुकले नाही असे सुजितराव झावरे पाटील उद्या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. इथं चेंडू फुलटाच असेल, लॉंग ऑफला खेळला गेलाय. दुरून शतरक्षक कॅरी करेल संतोष बाईक. चेंडूची फेकी अचूक आहे, सिंगल मिळेल, धावसंख्येत बदल होईल, धावसंख्या जाईल जी पुढं. धावसंख्या जाऊनच्या पोहोचता 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा षटक चालले 4थ्या क्रमांकाचं. आयकॉन शुभम शेळके अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मला अजून एक माहिती मिळते की उद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहे, राम रेपाळे साहेब यांचं देखील आगमन उद्या या ठिकाणी होत आहे. त्यांचं देखील आपण ॲडव्हान्समध्ये स्वागत करत आहोत. इथं शुभम शेळके पूर्णपणे थांबवलंय, टाळ्यांचा कडकडाट आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर ॲडव्होकेट कमलताई सावंत MCA एपेक्स काउन्सिलचे मेंबर आहेत आणि खरं तर वकील आहेत, त्या देखील उद्या मात्र येणार. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करूया.
सामन्यामध्ये आपण पाहतोय धावसंख्येच्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 38 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्या खरं तर सगळ्यात महत्त्वाचे आमदार जे आहेत शिवछत्रपतींचा छावा आणि तो विधानसभेत हवा शिवनेरी पुत्र आमदार आदरणीय जुन्नर मतदार विधानसभा लाडके लोकप्रिय शरददादा सोनवणे यांचं उद्या आगमन या ठिकाणी होणार आहेत. असे मातबर मंडळी या ठिकाणी उपस्थित होतात. डिक्लेअर झोन धावसंख्येत 2 मिळतात 22 दिलेले आहेत. धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत त्या 40 धावा एगड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चालय 4थ्या क्रमांकाचं. उद्या खरं तर ज्या नेतृत्वाकडे संबंध पारनेर तालुका वेगळ्या आशेने आणि दिशेनं पाहतो. लहानपणी लाल माती पायाला चिटकली ती माती आयुष्यभर सोडली नाही. या मातीचं माझ्यावरती खूप मोठं ऋण आहे असं आयुष्यभर सांगणारे आमचे पैलवान सुभाष पाटील वराळ. माथ्यावरती मळगंगा मातेचा आशीर्वाद आणि सोबतीला मित्रांचा हात घेऊन आज हे नेतृत्व उभा आहे असे धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पाटील वराळ उद्या सगळ्यांना घेऊन उद्याचा मात्र उतरण अगदी मात्र बक्षी उतरण सोहळा संपन्न करतील. 2 धावा डिक्लेअर केल्या गेल्यात. धावसंख्या 42 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय शांत खेळ चाललाय. मी कौतुक करतो इथं मात्र आमच्या गोलंदाजाचं. खरं तर गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय जोगेश्वरी फायटर संघ. अतिशय सुंदर गोलंदाजी. राहुल गालीलकरला मागाशी बक्षाची लयलूट करताना आपण पाहिलं. एक सुरेख झेल त्याने बाउंड्रीवरती घेतला होता. फिटनेस मध्ये असणारा खरं तर हा गोलंदाज आहे. सुरेख त्याने मात्र गोलंदाजी या ठिकाणी केली गेली होती आणि आताही तो मात्र चांगलं प्रदर्शन करतोय. षटकं संपलीत ती 4 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत आणि धावसंख्येत बदल होतोय 43 एक गड्यांच्या मोबदल्यात. विकेट मात्र जास्त गेलेले नाहीये पण धावांना अंकुश लावण्यामध्ये जोगेश्वरी फायटर संघ मात्र यशस्वी होतोय. मी आयोजकांचं कौतुक करतो. मी काल सांगितलं मातीने एकी केली तर वीट बनते, विटाने एकी केली तर भिंत बनते, भिंतीने एकी केली तर इमारत उभी राहते. अशी 5 बोटं वेगळी दिसली तर तुम्हाला वेगळे वाटतात पण ती 5 बोटं एकत्र आली की त्याची वज्रमूठ होते. ती वज्रमूठ कोण आहे माहिती का? स्वप्नील महाराज आतकर, विलास वराळ पैलवान, लवभाऊ निश्चित, हर्षदभाऊ विदाटे आणि पाटील अगदी मात्र सुभाष पाटील वराळ. ही 5 बोटं एकत्र आली आणि वज्रमूठ मात्र तयार झाली आणि स्पर्धा मात्र उभी राहिली. कौतुक आहे सगळ्यांचं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भास्कर लामकडे, शांताराम लामकडे, वसंत पांढरकर, त्याचबरोबर भास्कररावजी ढवण, चंद्रकांत लंके साहेब, गोविंद लंके, पंढरीनाथ वराळ, हरीश भाऊ लंके, मनोजी लामकडे, सतीश पोपळगड, बबन लामकडे, सुदाम वरकडे, संतोष लंके आणि बिरजूबाई आपण उपस्थित. हा चेंडू मात्र डॉट टाकला गेलाय. सुरेख गोलंदाजी. थोडंसं वाटलं होतं बॅटला कडा लागली की काय पण नाहीये. डॉट चेंडू ओके. या ठिकाणी मात्र लिंबेसर, बाळासाहेबजी फुलमाळी, गीताराम नाना रसाळ याचं आगमन या ठिकाणी होते. गोलंदाज अक्षय इकडे. चेंडू मात्र उंचावरती आहे. काय होईल मैदानाच्या आतमध्ये? छेल होईल का? आणि झालाय. फलंदाज होतोय बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. बराच वेळ धावांना अंकुश लावण्यामध्ये जोगेश्वरी फायटर संघ यशस्वी झाला होता आणि आता विकेट घेण्यामध्ये सुद्धा मात्र तो यशस्वी होत आहे. अत्यंत सुरेख गोलंदाजी. इथं विकेट घेतला जातोय. नवीन गोलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये जो येईल आपण पाहूया. काल ज्यानं सुरेख अशी मात्र फलंदाजी केली. न्यू बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला अक्षय इकडे इथं गोलंदाजी करेल तर अमोल आल्हाट, ज्या अमोलनं काल खऱ्या अर्थाने एक सुंदर फलंदाजी केली होती. मगाशी मला अमोल गागरेच्या बाबतीत बोलावं लागेल. तो अमोल नव्हता तर तो अनमोल होता आपल्या संघासाठी. अनमोल चमकला आणि त्याने संघाला विजय मात्र मिळवून दिला. एक सुरेख फलंदाजी अमोलने केली आणि आता एक अमोल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेट इथं मिळेल. फलंदाज बाद होतोय. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. त्रेचाळीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चाललंय 5व्या क्रमांकाचं. थोडासा लो स्कोर म्हणावं लागेल कारण आपण जर या अगोदरचे सामने आणि त्याचं गणित जर बघितलं 6-6 षटकामध्ये 90 धावांचे स्कोर आणि त्यालाही मात्र काही संघांनी मात्र गवसणी घातलेली आहेत. सिमेंट विकेट आहे आणि या विकेटवरती धावा होतात. बॅटिंग लाईन स्पीच आपण पाहतोय.
खरं तर बॅटिंगला मदत करणारं हे ग्राउंड आहे आणि ते साक्षी झालेले आहेत, आपण पाहिले सकाळपासून. आणि त्या पट्टीत ह्या धावा मात्र काहीच नाही आहे. गोलंदाज अक्षय डाव्या हातानं लेफ्ट हँड उर्दूकन मारा पंचर बार करून डॉट जातोय चेंडू. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय सुदाम रिव्ह्यू घेतलाय पंचांकडे. कोडदे आणि सुनील ढोकळे ही नामांकित जोडी खेळताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची थोडी गर्दी मात्र कमी झालेली आहेत. काल मात्र मोठी गर्दी पाहायला भेटली. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा आपण पाहिला, मान्यवरांची मोठी गर्दी होती. पण नियोजनामध्ये खरं तर एक सुंदर नियोजन, काटेकोर नियोजन कसं असावं याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आजची स्पर्धा आहे लोकनाथ चषक. नाही याच्या आधी कधी अशी स्पर्धा झाली आणि याच्यानंतर होईल की नाही माहिती नाही, पण जे आज जे आहे ना, जे उभं केलंय फेअर डिलिव्हरी आहेत, याची दोही याचं डोळा रंगला लोकनाथ चषकाचा हा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा. आयोजकांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. बोलणं आणि करणं यातमध्ये किती फरक असतो याचं उदाहरण म्हणजे लोकनाथ चषक आहे. बोलायला लोक किती सांगतात, कारण मी ज्या वेळेस स्पर्धेचं अँकरिंग करतो त्यावेळेस लोक सांगतात की आमची 15 दिवसांनी 3 लाखाची स्पर्धा आहे, 4 लाखाची आमची 15 दिवसांनी स्पर्धा आहे. पण बोलणं आणि करणं यामध्ये खूप फरक असतो. 1 महिन्यापूर्वी मला पाटील म्हणले होते की लऊ आपली तारीख खाली ठेव, आपली स्पर्धा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि बघा जे पोटात ते ओठात. मला फेब्रुवारी महिन्यामध्ये परत फोन आला आणि साबळे तुम्हाला यावं लागते स्पर्धेला. जे बोलले होते लऊ भाऊ, सुभाष पाटील, विलास वराळ, आमचे स्वप्नील हातकर, त्यांनी ते करून दाखवलं आणि ती स्पर्धा अवतरली. ज्या स्पर्धेचे 365 दिवस 52 आठवडे 1 वर्ष वाट बघितली गेली आणि स्पर्धेचं ओपनिंग झालं खरं तर 12 फेब्रुवारीला आणि स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. अशा स्पर्धेमध्ये आपण खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. उद्या दिवाळी, दसरा सगळं काय उद्या मात्र निगोजमध्ये पाहायला भेटेल. वेताळ बाबा आरोग्य मंदिर खऱ्या अर्थानं फुलेल. त्या आरोग्य मंदिराची किंमत सुद्धा लोकांना समजेल की क्रीडांगण किती महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये नावाजलेले सगळे खेळाडू, त्यांचा खेळ आणि क्रिकेट पुन्हा एकदा उंचीवरती जाईल. ग्रामीण खेळाडूंना पुन्हा एक संधी मिळेल आणि पुन्हा एकदा सगळी माणसं एकत्र येतील. लोकनाथ चषक पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये गाजेल यात मात्र शंका नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. संदीप हाडवळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. विनंती राहील आपण व्यासपीठाकडे या, आपलं सहर्ष स्वागत आहे. राहुल गाडीलकर यांनी सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक चालले 6व्या क्रमांकाचं. सुरेख गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहत आहोत. खर तर विश्वास नांगरे पाटलांच्या पुस्तकामध्ये मनमे विश्वास जे काय पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना वयाच्या 21व्या वर्षी जे काही IAS म्हणजे IPS मध्ये ज्यांची नेमणूक झाली होती, 21 आणि 22 वर्षामध्ये 3 ज्यांनी ज्या काही प्रशासनाच्या डिग्र्या या ठिकाणी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी कविता एक सुंदर लिहिली होती. ओहो इथं बघा चेंडू अगदी धुडकावून दिला गेलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. हेलिकॉप्टर लँडिंग ते मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. सुनील ढोकळे फॉर्म टाकली डोकेश्वर. देखा परखा और जाने दिया बाउंड्री के बाहर. चेंडूची गोटी त्यानं करून टाकली. षटकार इथं पाहिल्यात. धावसंख्या झाल्या त्या 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक अजूनही प्रगती पथावर. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. ओ हा चेंडू डाव्या हातानं. राहुल गाडीलकर चेंज द पेस. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने नव्याने मी सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. सुनील ढोकळे याच दरम्यान सुरेख खेळ. सागर भालेराव बॅक टू पवेलियन. सुनील ढोकळे फलंदाज बाद. एक और टपका.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. धन्यवाद. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैविक कावे, जळेल माझी झोपडी अशी आग ज्वलंत नाही, विजुलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटे नव्याने मी हे सामर्थ्य मात्र नाशवंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे झाले आतुर, डोळ्यात जली गेली धूळ थांबण्यात उसंत नाही, विजुलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य माझं नाशवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. शेवटपर्यंत लढणे हे आपलं काम आहे. धावसंख्या 55 धावा, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चालय शेवटचा. ओ क्रॉस द बॅट, आवड्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न फसलाय, हुकलाय आणि इथं विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. धावसंख्या झाल्या त्या 55 धावा, विजयासाठी लागतात त्या 56 धावा. चेंडूचा खेळ असेल ते 36 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. जोगेश्वरी संघ आता क्षेत्ररक्षण करून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. तर दुसरा जो संघ आहे आपण पाहतोय पाटील 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं इथं जो क्षेत्ररक्षण करणार आहेत. पाटील 11 संघाचे संघमालक सुभाष शेठ गाडीलकर, संदेश शेठ सातपुते, राजू शेठ कारकिले, युवराज शेठ कारकिले आणि विनोद शेठ गोपाळे यांच्या मालकीचा संघ पाटील 11 संघ आहेत. जोगेश्वरी फायटर संघ संतोष शेठ गायकवाड, हनुमान शेठ भोसले, पटरवाडीचे विद्युका सोसायटीचे चेअरमन आणि प्रकाश शेठ शेळके यांच्या मालकीचा संघ. लो स्कोर म्हणावा लागेल कारण 36 चेंडू 55 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. काही खरं तर जास्त आणि काही कमी अशी धावसंख्या म्हणावं लागेल. यानंतर जो काही सामना या ठिकाणी होतोय मला कळवा. पाटील फायटर्स आणि पैलवान साम्राज्य, मी दोन्ही संघाचे जे काही संघनायक आहेत त्यांना विनंती करतो टॉस करून घ्या. यानंतर होणारा सामना पांडव साम्राज्य आणि पाटील फायटर टॉस करून या ठिकाणी घ्यायचा आहेत. 36 चेंडू विजयासाठी लागतात त्या 56 धावा. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी होईल. यानंतर खरं तर आपण सामना शेवटचा घेतोय आजच्या दिवसातील. पांडव साम्राज्य आणि त्यांच्या विरोधात आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा जो सामना आहे पांडव साम्राज्य विरोधात टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. पाटील फायटर्स आणि पांडव साम्राज्य आलेत का? कोणता आहे? पैलवान साम्राज्य. सॉरी, नियोजन करा ना. कोणाचा सामना सांगा मला, व्यवस्थित सांगा पहिलं, बाकीचं जाऊ द्या. पैलवान साम्राज्य आणि दुसरा पाटील फायटर्स.
टॉस करून घ्या विनंती करतो. 56 धावा लागतायत. हा एक सूचना आहे बघा, या स्पर्धेमध्ये काहीच कमी नाही. संजय गाडीलकर साहेब यांच्या शुभ हस्ते या नाण्याचं नाणेकौल होतोय. टॉस का बॉस होत आहे. इथं लकी विनर आहे, म्हणजे जे काही प्रेक्षक दिवसभर येतील काल आज परवा आणि उद्या, प्रत्येकाने आपल्या नावाची चिठ्ठी टाकायची. इथं बायसिकल आहे, सायकल आहे, आपल्याच नावाची चिठ्ठी टाका. आज प्रेम दिवस आहे, नाही तर आपल्या प्रेसीच्या नावाची चिठ्ठी टाकाल आणि ती सायकल तिला गिफ्ट द्याल. असे हुशार माणसं इथं सांगता येत नाही. विनंती राहील एक एक नावाची आपली एक चिठ्ठी टाका. दिवसभरामध्ये एकच चिठ्ठी टाकायची आहे. हा तिथं बॉक्समध्ये टाका आणि आपलं नशीब आजमावा अशी तुम्हाला विनंती आहे. विनंती राहील. पाटील 11 संघाने इथे बॅटिंग केलेली आहे. शुभम शेळके आयकॉन होता. 56 धावा बनवायच्या आहेत. 55 धावांचं टार्गेट ठेवले गेले. जोगेश्वरी फायटर संघ आता इथं बॅटिंग करेल. स्ट्राईकला आहे तो विश्वजित गरुड फार्म सांगली, डाव्या हाताचा फलंदाज. तर नॉन स्ट्राईकला आहे तो आसिफ शेख, पारनेर तालुक्यातील हंगागावचे सुपुत्र आसिफ शेख. ओ स्टेप आउट करून सरळ हातात. नशीब फुटलंय, भोपळा सुद्धा फुटला नाही आणि इथं आयकॉन बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. हॅलो 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 अमोल गागरे यांना विनंती करतो टॉस करायला या. अमोल गागरे, खूप वेळ लागतो, म्हणजे सामना खेळायला टाइम जात नाही पण सामना चालू करायला टाइम जातोय. बैल गेला आणि झोपा केला अशी मात्र वेळ होऊ देऊ नका, कारण तुमच्याकडे टॅलेंट आहे पण खेळायला वेळ नको का. पहिला चेंडू मोठं यश शुभम शेळके आयकॉन. एका आयकॉननं मात्र एक आयकॉन बाद केलेला आहे. शुभम शेळके एक गाडा अभ्यास, क्रिकेटला महत्व देणार आणि प्रचंड अनुभव आहे त्याच्याकडं. शुभम शेळकेनं टाकलेला चेंडू, सलामी दिली त्यानं, सन्मान देण्याचा प्रयत्न, सरळ खेळलाय गोलंदाजच्या डोक्यावरनं, पण अमोल आल्हाटनं एक झेल घेतला आणि माघारी परतावं लागलं शून्यावरती. आयकॉन खर तर विश्वजित गरुडे याला मोठा कॉन्फिडन्स आहे. शुभम शेळके याला चेंडू मात्र पायामध्ये टाकलाय उजव्या हातानं. प्रवीण गावडे चेंडूला सामोरा गेलाय. सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेत 22 दिले पंचांनी. धावफलक मात्र बदलेल जाऊन ज्या पोहोचतील. ऐकड्यांच्या मोबदल्यामध्ये एकच धाव आणि पहिले षटक प्रगती पथावर. डोक्यावरती राजाचा जिरोटोप असताना तो कुरवाळत राहिला महाराष्ट्राची माती आणि राजे तुमचं नाव घेताना होती आमची 56 इंचाची छाती. ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा रंग सावळा आहे आणि खर तर सह्याद्री असो या हिमाचल, छाती ठोकून सांगतो राजे तुमचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही तुमचे मावळे आहोत. हा चेंडू उंचावरती खेळला गेलाय. फार दूरवरती जातो की काय. अमोल आल्हाट चेंडू खाली, काय होईल. या षटकातील दुसरा झेल. अमोल आल्हाट का जलवा. फलंदाज 2 बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 36 चेंडू मध्ये 56 धावांचं काहीस सोपं आणि काहीस अवघड लक्ष असताना सुद्धा 2 महत्वाचे मासे. बडी मछली जाल में. पहिला मात्र टिपला गेला होता तो विश्वजित गरुड, तर त्याच्या पाठोपाठ मात्र दुसरा बाद होतोय. नवीन खेळाडू जो बाद झालाय आसिफ शेख. सलामीला हल्ली जोडी माघारी परतते. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला आहे प्रवीण गावडे, तर स्ट्राईकला संतोष बाईक. चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या षटकातील काही बाकी. धावफलक मात्र आहे 1 आणि विकेट गेलेत त्या 2. या ठिकाणी मेजर भाऊसाहेबजी लामखडे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. सगळ्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये लागलेलं आहे. जोगेश्वरी फायटर संघाला ही मॅच जिंकणं अति आणि अति 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 महत्वाचं आहे. आणि कमी षटकामध्ये संतोष बाईक स्टेप आउट करून उजव्या हाताने खेळतोय. फॉलोतर मध्ये चेंडू अमोल आल्हाटच्या हातामध्ये विसावलाय. धाव नाहीये, कुठला धोकाही नाहीये. आयकॉन शुभम शेळकेचं
एक सुंदर आणि खरं तर फायद्याचं षटक म्हणावं लागेल. पहिलं षटक ताबा ठेवलाय त्यानं, मैदानाच्या आतमध्ये कमांड ठेवलेली आहे. 2 खेळाडू बाद केलेले आहेत. संतोष भाईक चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. शुभम शेळकेवरती केलेला हा खर तर प्रति हल्ला. शुभम शेळके टू संतोष बाईकनं पुन्हा एकदा स्कोअर लेगच्या दिशेनं मोठा फटका. चेंडू जाईल की बाहेर. 1 2 3 4 चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकारचा रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. पहिलं षटक इथं संपलं गेलंय. जोगेश्वरी फायटर संघाला जिंकाय तर आहेच, पण लवकरात लवकर कमी चेंडू मध्ये जिंकायचंय, तेव्हा त्यांचं भविष्य चांगलं राहील. टाकले आजीचे प्लेयर सुभाषराव पाटील, तुमचं धन्यवाद देतो. आमच्या प्लेयरला तुम्ही पारनेर तालुक्यात खेळण्याची संधी दिली. आम्ही संध्याकाळी गावात गेलो तर अभिमानानं सांगेल की निगोजकर त्यांचा मी आभारी राहतो. आणि खरं तर तुम्ही संधी दिली म्हणून आम्ही संधीचं सोनं केलं. सचिन तेंडुलकरला जर क्रिकेटमध्ये संधी भेटली नसती तर जगाला काय माहीत झालं असतं की क्रिकेटमध्ये सुद्धा एक देव आहे. शतकांचा शतकवीर सुद्धा मात्र एखादा आहे, हे संधी दिल्यानंतर माहिती झालं. संधी दिली तर माणसाला माहिती होतं. आज पारनेर तालुक्यातील मानाची स्पर्धा लोकनाथ चषकामध्ये आमचे सागर घोडे, आदित्य कांदळकर, संतोष बाईक अशी अनेक खेळाडू मला इथं पाहायला भेटली. त्यांचा खेळ पाहायला भेटला. एक दर्जेदार, मोठी, ऐतिहासिक आणि सगळ्यांच्या लक्षामध्ये राहील वर्षातली एक सगळ्यात मोठी स्पर्धा आपण इथं आयोजित केलेली आहेत. मी करतो लवभाऊ निश्चित, स्वप्नील आतकर, आमचे विलासजी वराळ, पैलवान आमचे स्वप्नील, आमचे खरतर हर्षद इदाटे आणि सुभाष पाटील वराळ यांच्या सर्वांचं हृदय अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एक षटक संपलंय. 11 धावा शेवटच्या 2 चेंडूवरती संतोष भाईकने केलं आक्रमण. पहिले 4 चेंडू सुरेख टाकले होते. ऐकवान शुभम शेळके यानं. ओ प्रवीण गावडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत विश्वास इथं जाईल. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकारचा रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. धन्यवाद. प्रवीण गावडेची बॅट आता तळपलेली आहे. सुदाम खोडदे बाहेर टाकतोय. उजव्याशीचा बराचसा बाहेर टाकलाय. संतोष बाईकने थोडासा प्रयत्न केला होता. मला तर 9 चेंडू दिला गेलेला आहे. एका धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या धावांच्या पोहोचतील. बाहेर जाईल धावसंख्या. 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक दुसरं. जोगेश्वरी संघाला जिंकणं खूप महत्वाचं, कारण आता रन रेट वरती सामने येऊन पोहोचलेले आहेत. ज्यावेळेस आपण निगोजच्या वेशीमध्ये किंवा बाहेरून आतमध्ये एंट्री करतो, हा जो बलून आहे, हा बलून स्पर्धा किती मोठी आहे याची साक्ष देतो. संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब, या महाराष्ट्राचं खरतर भूषण आणि राजकारणातला चाणक्य एकनाथजी संभाजी शिंदे साहेब, राजकारणातील वजीर, यांचा लागलेला तो फोटो इथं बघा. चेंडू बॅटची कडा असेल. चेंडू 9 होता मला वाटतंय याच्या आधी, त्याच्यामुळे मात्र वाचलेला आहे प्रवीणजी गावडे. त्याचबरोबर अजून एक फोटो आहे नितीनजी शेळके जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे के अर्थात कैलाजी कोठावळे सरपंच, सुभाष पाटील वराळ या भागातील एक नेतृत्व, ज्यांच्याकडे आता पंचायत समितीचे सदस्य म्हणून सुद्धा हा तरुण वर्ग या ठिकाणी पाहतो. त्याचबरोबर अनेक मान्यवर ज्यांचे फोटो मात्र मंचावरती आहेत आणि असे उद्या या ठिकाणी पाहायला भेटेल. असा हे लोकनाथ चषकाचा बलून सगळ्यांना मात्र या ठिकाणी आकर्षित करत आहेत. आणि सगळ्यात मध्ये आहे तो फोटो लढवय्या नेता शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि कथा अहिल्यानगरचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, पारनेर तालुक्याची जान भान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मात्र अभिमान असणारा माणूस सुजितराव झावरे पाटील यांचा फोटो आणि तो बलून हवेमध्ये हलकासा हलताना मात्र या ठिकाणी पाहायला भेटतोय. सुंदर, दर्जेदार, लक्षामध्ये राहावी अशी एक स्पर्धा, असा एक सोहळा आपण या ठिकाणी पाहतो. मानाची स्पर्धा लोकनाथ चषक. प्रवीण गावडे तुटून पडलाय. 9 चेंडू पुन्हा एकदा. वारंवार चुका केल्या जात आहे. सुदाम खोडदे याच्याकडनं षटक घेऊन आलाय तो पुन्हा एकदा. दुसऱ्या क्रमांकाचं समीकरण वेगळं राहिले माझ्याकडे. 28 चेंडू मध्ये
तुम्हाला 39 धावांची गरज या ठिकाणी लागते. खेळ थोडासा थांबलाय. सलामीचे 2 खेळाडू बाद आहे. ओपनरचे आयकॉन आपण पाहतोय, जे आयकॉन होते विश्वजित गरुड आणि आसिफ शेख हे 2 नामवंत खेळाडू बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की पकड ठेवलेली आहे पाटील 11 संघानं, पण संतोष भाईक आणि प्रवीण गावडेनं ते इरादे सुद्धा मात्र या ठिकाणी त्या किल्ल्याला सुद्धा मात्र सुरुंग लावलाय आणि त्यांनी मात्र आता आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ थांबलाय. विनंती राहील, अजून एक सामना आपल्याला खेळायचा बाकी आहे. वेताळबाबा आरोग्य मंदिर याचं जर सुशोभीकरण केलं गेलं नसतं, वेताळबाबा आरोग्य मंदिर हे जर दुरुस्त केलं गेलं नसतं, तर मला मंडळी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हजारोच्या संख्येनं आज ही सगळी मंडळी इथं बसली असती का, हा मला तुम्हाला प्रश्न आहे. मैदानाचं महत्व काय आहे? मैदानात खेळाडू तयार होते ही वेगळी गोष्ट आहे, पण मैदानामध्ये आरोग्य सुद्धा मात्र तयार होतं. इथं आमचे विकास मेजर बसलेले आहेत. कित्येक वेळा मी हाफ पॅन्टीवरती डोक्याला मखमल बांधून उन्हा तानाचा हा माणूस मी काम करताना बघितला. इथं शोभाजी म्हणून सांगत नाहीये. आता CCTV लावलेत. पहाटे 5 वाजता सुद्धा ते पुण्यावरून मुंबईवरून पाहतात. सकाळचं व्यायामाला कोण असतं, त्याच्यामध्ये वयाची अट नाही. लहान मुलं, पोलीस भरती करणारे मुलं, आजी आजोबा, तरुण माणसं ज्यांना आजारांनी घेरले, BP शुगर, ही सगळी मंडळी CCTV मध्ये कैद आहे. आणि हेच वेताळबाबा आरोग्य मंदिराचं खरं यश आहे. तुम्ही हजारोच्या संख्येने इथं आलात. या मैदानाला मात्र मोठं खरं तर महत्व प्राप्त झालं. हे आमचं आरोग्य मंदिर धन्य झालं. मेजर विकाजी वराळ साहेब आणि तुमच्या आजी माजी सैनिक संघटना आपलं सहर्ष स्वागत. चेंडू भिरकावून दिला गेलाय, उंचावरती जाईल आणि पंच कळवताय डिक्लेअर झोन. इथं धावसंख्या मिळतील 2. पंच असे काही बोट करतात. आमच्याकडे आता झेडपीचं इलेक्शन झाले, प्रत्येक जण असा 2 बोट करत होता. वाजलं की आलं असे लोक म्हणायचे. वा वडनेरकर धन्यवाद. आणि 2 बोट केले की असं वाटतं की विजय कोणतरी झाला. मी काल एक डायलॉग मारला होता की यंदा गुलाल, मला वाटतं सुजित पाटील घेणार गुलाल, यंदा सुजित पाटील घेणार गुलाल. आणि म्हणून मैदानात उतरला सुभाष पाटील वराळ. असं नेतृत्व मात्र सुजित पाटील वराळ आहेत. आणि सुभाष पाटील वराळ यांच्या बाबतीमध्ये मला एकच सांगायचंय की एकदा जर ठाण घेतली ना, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार नाही, कसलीच माघार नाही. मग काही झालं तरी चालेल, पण माघार मात्र घेत नाही. वाईट चेंडू, खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू, 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 फेब्रुवारी जगात भारी. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. आणि आता देखील जो महिना आहे तो फेब्रुवारी, आणि सगळ्यांना ती मात्र अपेक्षा लागलेली आहे. चेंडू मात्र उंचावरती असेल. पंच कळवतायत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, अगदी बाहेर. 4 रन चौकार. बॉल आतमध्ये द्या. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. धावसंख्या 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. माझ्या मागे स्वप्नील लातकरचा फोन आहे महाराजांचा. प्रत्येकाला सांगतात की उद्या फायनल लिहा, उद्या फायनल लिहा. एक काटेकोर नियोजन या मुलांचं या ठिकाणी चालू आहे. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लहान लहान मुलांमध्ये खरं तर नेतृत्व तयार होत असतं. बॉल, एक बॉल शिल्लक आहे. 25 चेंडू शिल्लक आणि 32 धावांची गरज. प्रवीण गावडे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला संतोष बाईक. ओ इथं अपील मोठा विश्वास. पंचांकरती दबाव आहे. वाईट चेंडू, करा भावांतर, स्क्वेअर. वा, पंचांकडे मागितलंय का? तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. नाही मागितलंय, सॉरी. तिथं कॅचसाठी नाही आहे. आमचे नागेशराव सुद्धा इथं उपस्थित आहेत. सगळेच माझ्या परिचयाचे आहेत. नाव राहू शकतात माझ्याकडून एखाद्याचं. पोपट लंके, सामना अतितटीचा आहे म्हणून मात्र रिव्ह्यू कशासाठी आहे मला सांगा बरं. एक तर संमेलन कक्षामध्ये चर्चा चालू झाली. अक्षय केटरचे मालक दत्तशेठ घोगरे यांचं शुभागमन होत आहे. रावसाहेब मामाचा संघ असा काही धडक्यात जिंकला
रावसाहेब मामाचे पायच थांबत नाही, त्यांना वाटतं एक साखळी आणावं लागेल बांधायला. तेव्हा ते आज आनंद तसा आहे, छाती भरून आलेली आहे, जिंकलाय म्हणले. आणि माणूसही जागे अगदी मग तसाच आहे. बोला, मॅच चालू करा, मॅच चालू करा. पोपट शेठ लंके सकाळपासून उपस्थित आहेत. प्रत्येकानं खालीचा वाटा उचलला. एवढी मोठी स्पर्धा, लाखो रुपयाचं भांडवल आहे प्रत्येक स्पर्धेला. या ठिकाणी मात्र आपण पाहतो इतकी मोठी दर्जेदार. खर तर कौतुक करतो मी आयोजकांचं. प्रवीण गावडे थोडा वेळ घेतल्यानंतर आता पुन्हा स्थिर स्थावर फलंदाजी करतोय. आमचे स्कोरर कळवतायत किती धावा लागतायत, किती चेंडूमध्ये आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये धावा लागतात त्या 31, आणि स्कोर झालाय 25 बनवलाय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण गावडे आणि खरं तर संतोष बाईक 2 खेळाडू खेळतायत. तर गोलंदाज नवीन जो मैदानच्या आतमध्ये डाव्या हाताचा गोलंदाज मी पाहतोय पारनेर तालुक्यातील शहाजी मोरे याच्या हातामध्ये गेंद म्हणजे चेंडू असलेला या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी आज वाढलेली आहे. मग सांगितलं लकी ड्रॉ, चिठ्ठी टाका आणि आपलं नशीब आपणच लिहा. जे काही आकर्षक ट्रॉफी आहेत, मला असं वाटतंय की एखादा लहान मुलगा जर उभा राहिला तर ट्रॉफी आड झाकून जाईल, इतकी मोठी ट्रॉफी. आणि एखाद्या लहान मुलाला ती ट्रॉफी उचलू शकत नाही, इतकी मोठी ट्रॉफी मात्र या ठिकाणी आहेत. आकर्षक नियोजन. मी काल सांगितलं कौतुक करताना की सुभाष पाटलांचं कौतुक होतंय गावामध्ये. इतकं देखणं नियोजन. स्पर्धा उद्या होईल, पण स्पर्धा भरवण्यामागं सुद्धा कशी स्पर्धा भरवली पाहिजे. आल्या आल्या एंट्री केल्या लगेच कळतं मैदानाचं सुशोभीकरण. खरं तर आपण पाहतो आपला माणूस आणि आपला धनुष्यबाण सगळ्या कटआउटच्या वरती आपण पाहतो. बॅनरबाजी इतकी आहे की माणसाला मधून जाता येत नाही, इतके बॅनर मात्र इतके लावले गेलेत. बाउंड्री आहेच शहाजी मोरे. संतोष बाईकसाठी पायांचा उपयोग, पुढे येऊन खेळले गेले. स्टेप आउट. दुरून सुनील ढोकले मात्र चेंडूवरती मात्र झेपावलाय. सिंगल मिळेल. स्ट्राईक बदलली गेली. धावसंख्येत बदल होईल. 26 रन. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. शेवटचे 23 चेंडू शिल्लक. विजयासाठी लागतात त्या 30 धावा. मी सांगितलं जोगेश्वरी संघाचं जे काही भवितव्य आहेत, कमी चेंडूमध्ये तुम्हाला विजय मात्र आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. समोर आहे तो प्रवीण गावडे, शहाजी मोरे. उभ्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल बघा. शहाजी मोरे आणि प्रवीण गावडे यांना मी एकत्र खेळताना पाहिलंय. अतिशय शांत खेळ चालू आहे. तुम्हाला खरं तर इथं तुमचा घेर बदलावा लागेल, आक्रमक खेळावा लागेल. शहाजी मोरे अतिशय चतुराईने काल सुद्धा त्याने एक चांगली गोलंदाजी केली होती. तो फलंदाजीमध्ये सहसा चमकला नाही, पण त्याने गोलंदाजी खूप चांगली केली गेली होती. बघूया काय कराबत करतोय तो संतोष बाईक. उद्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर लाडके लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे याचं आगमन या ठिकाणी होणार आहे. मामाचं देखील सहर्ष स्वागत करूया. ॲट क्रॉस द बॅट इथं आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. छोटासा खेळाडू अपील करतोय संतोष बाईक. इथं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय वाईट साठी. एकेका चेंडूला आता इथं किती महत्व आहे. पारनेर तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचं काम, प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचं काम लोकनाथ चषकामध्ये इथं आवर्जून जे केले गेलेले आहेत. आज स्पर्धेचा तिसरा दिवस. विठ्ठलबाबा क्रीडांगण निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. इथं मात्र आजची स्पर्धा फेअर डिलिव्हरी आहे. शहाजी मोरे एक सुरेख अप्रतिम मारा. लॉंग रनअप या ठिकाणी करतोय. नानासाहेब राऊत दादांचे या ठिकाणी आगमन आहे. गणेशजी लंके दादांचं आगमन होते. सहर्ष स्वागत करूया. याच दरम्यान यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. त्रिफळा चित. संतोष भाईक बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत संतोष भाईक आणि त्याचबरोबर प्रवीण गावडेनं आलेल्या जी काही फलंदाजी केली होती ती आता थोडी ती स्थिर स्थावर झालेली आहे. थांबवलं, इथं जखडले, आता इथं विकेट सुद्धा मिळवली. शहाजी मोरेचं एक अफलातून यशस्वी षटक म्हणावं लागेल. डाव्या हातानं गोलंदाजी, अक्षरशः बॉल समजला नाही, त्रिफळा चित केलंय संतोष भाईकला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. आपण पाहतोय नवीन खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आलाय सुरेश पवार स्ट्राईकला खेळेल. नॉन स्ट्राईकला प्रवीण गावडे, तर शहाजी मोरे अजूनही मात्र गोलंदाजी मार्कवर. षटक चालले तिसरंच. धावसंख्या 27 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रन रेट जर आपण पाहिलं तर 20 चेंडूमध्ये तुम्हाला 29 धावांची गरज अजूनही मात्र लागत असताना टाकळी डोकेश्वर भागातील असणारा खेळाडू, छोटे कद के खिलाडी, बडा कारनामा. या ठिकाणी सोमाशेठ कवाद साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. पवन लामखडे आपण देखील उपस्थित झालेला आहात. आपलं देखील इथं मनापासून लक्ष स्वागत. गणेश दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादा विनंती करतो आपण कृपया मंचावरती या. नाना राऊत यांचं आगमन या ठिकाणी होतंय. दादा आपलं सहर्ष स्वागत करूया. फुलटा चेंडू सुरेश साठी होता. ग्राउंड शॉट आहे. मोठी वेळ आणि खरं तर मोठा जागा त्याला मिळाली. इथं चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. धावसंख्येत बदल होतोय. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. सोमाशेठ कवाद दादा आपलं आगमन झालेलं आहे. कृपया आपलं विनंती आपण मंचावरती या. सोमाशेठ कवाद आपण उपस्थित झालेला आहात. ही स्पर्धा आपल्या सगळ्यांची आहे. पहिलवान आणि धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्र चॅम्पियन, पारनेर केसरी, युवकांचे आयडॉल आणि तरुणांच्या गळ्यातला ताईत सुभाष पाटील वराळ, सगळ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहेत. ज्या तरुणानं क्रिकेट काही काळ जपलं, मोठं केलं, निघोजचा एक स्टार खेळाडू लहुभाऊ निश्चित, ज्यांच्या माध्यमातून खरं तर हा खेळ मोठा झाला. त्यांनी सुंदर नियोजन गेली 4 दिवस केलंय. क्रिकेटचा जाणता, क्रिकेटचा नियम माहिती असणारा आणि खरं तर लहुभाऊ निश्चित यांनी हा खेळ उभा केलाय. विलास वराळ, आतकर महाराज, हर्षद विधाटे असे अनेक जण खेळाडू आहेत जे मैदानात खेळतात. आणि पाटलांचं मैदान हे कुस्तीचं मैदान आहे. क्रिकेट कमी खेळत पाटील, पण फुटबॉल आणि कुस्ती बऱ्याचशा कुस्त्या त्यांनी निकाली केल्या. पण डावपेच जे आहेत त्यांना बरेचसे माहिती आहेत. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटते काही दिवसापूर्वी तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना संगमनेरच्या भूमीतील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ज्यावेळेस पद्मश्री भूषण पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं. बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या शिफारशीनुसार आणि संतोष जे काही गुरु आहेत त्यांचे बालगंधर्व या ठिकाणी त्यांना पुरस्कार देण्यात आला. 9व्या वर्षी त्यांनी सोंगाड्याचं पहिलं पात्र केलं होतं. तर तसं आमच्या सुभाष पाटलांनी शाळेच्याच वयात पहिली कुस्ती मारली होती. म्हणजे लहानपणी बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात. उगाच कोणी असा मात्र मोठा होत नाही. उंचावरती चेंडू आहे, बघूया काय होईल. मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलाय. धावफलक 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मंगेशनी कॅश सोडला म्हणून दीपकजी शेटे यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रोख आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचे 16 चेंडू 22 धावांची गरज. समोर आहे तो प्रवीण गावडे. प्रवीण जोपर्यंत आहे आशा आणि खरं तर उत्कंठा शिगेला लागलेल्या प्रवीण गावडे याच दरम्यान चेंडू उडवलाय. डिस्टन्स नाहीये. 2 चेंडू मध्ये 2 खेळाडू, एका चेंडूमध्ये 2 खेळाडू आणि इथं जेल टिपलाय. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी.
पाटील 11 संघ जर जिंकला, भास्कर नाना वराळ ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 501 रुपयाचं बक्षीस, भास्कर भाऊ वराळ यांच्या वतीनं 501 रुपयाचं बक्षीस आहे. आला टोपी सुद्धा आता खूप चालायला लागली, हरकत नाही. नाना 501 रुपयाचं बक्षीस. दीपक शेठ परंडवाल त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अनेक मंडळी आहेत तिथं. शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत? 15 आणि विजयासाठी लागतात त्या 23 धावा. डबल तिर्री 33 वरती 4 विकेट आणि चौथं षटक प्रगती पथावर. इथं खरं तर आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो आलेला आहे राहुल गाडीलकर, सुरेश पवार, तर अमोल आल्हाट गोलंदाजी मार्कवार. आडव्या पट्ट्यामध्ये क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, अमोल आल्हाट सुरेख गोलंदाजी, चेंडू जातोय डॉट, अप्रतिम चेंडू, सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू खेळला गेलाय, डॉट जातोय राहुल गाडीलकर. राळेगण थेरपाळ नगरी पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये खेळला गेलाय, हुक केले गेले, पुल केले गेले चेंडूला, चेंडू अडवलाय, सिंगल मिळेल. खर तर या 5 आयोजक आहेत आमचे सेनापती म्हणून या सगळ्यांना. सुभाष पाटील असतील, विलास वराळ, आतकर महाराज, लहूभाऊ निश्चित, हर्षद दाटे. पाठीवरती कुठलंही पद नसताना मित्रांच्या मदतीला, समाजाच्या हिताला मात्र धावून जाणं हे त्यांचं इथं काम राहिले आहेत. मी नेहमी म्हणत असतो, ना कद से बडा ना पद से बडा, ना पद से बडा ना कद से बडा, मुसीबत में जो खडा वो है सबसे बडा. पाठीवरती कुठलंही पद नसताना केवळ माणुसकीच्या नात्यानं मित्रांच्या मदतीला धावून जाणं हीच खरी माणुसकी आणि ती पाटलांनी जपलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 13 धावा 22 धावांची गरज, 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. ओ इथं बघा चूक आपल्याला पाहायला भेटते, कव्हर केलं गेलं होतं. धावा इथं मिळून जातील, स्कोर संख्येत मात्र बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मोठा बदल आपण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय षटकं संपलीत ती 5 आणि शेवटच्या षटकामध्ये 4 षटकं संपलेली आहेत. या ठिकाणी एक चावी इथं जमा झालेली आहेत. खर तर आय लव खवाजा असं मात्र या ठिकाणी किचन आहे, त्याला ऍक्टिवा गाडीची चावी आहे ती. चला शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. ओ हा चेंडू मात्र खोदून काढला गेला, बॅट वरती आला, चेंडू जाईल मात्र फायनलच्या दिशेनं, एक टप्पा बाहेर चौकाच्या रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. दीपकजी परंडवाल, नया आजूबा, नवीन बक्षीस. या षटकात जर सामना जिंकला तर पारनेर तालुक्याचं भूषण आणि क्रिकेट वेळा माणूस दीपक परंडवाल 11,000 रुपयाचं बक्षीस. याला म्हणतात क्रिकेट वेळा माणूस आणि क्रिकेटचा जाण असणारा माणूस दीपक परंडवाल. 11,000 रुपये. जोगेश्वर फायटर साठी मात्र बक्षीस आहे. याला म्हणतात लोकनाथ चषक. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि लागतात त्या 16 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. 11 मिळवायचे असेल तर सागर भालेराव, तगडी ताकद अंगामध्ये आहे, मनगटामध्ये जोर आहे, फक्त टायमिंग पाहिजे आणि चेंडूवरती नजर पाहिजे. शहाजी मोरे मैदानाच्या आतमध्ये काय करा म्हणजे करेल. शेवटचे 10 चेंडू विजयासाठी लागतात त्या 16 धावा. 10-16 शहाजी मोरे, सागर भालेराव, काय होईल मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. या ठिकाणी शंकरजी वरकडे सरांचं आगमन झाले. मनापासून सहर्ष स्वागत करूया. 9 चेंडूचा खेळ बाकी, 12 धावांची गरज. या जगामध्ये थांबायला वेळ कुणाला. क्रिकेट म्हणजे खर तर हुकला तो संपला. 9 चेंडू आणि विजयासाठी लागतात त्या 12 धावांची गरज. आणि 3 चेंडू मध्ये जर मारले तर 11,000 रुपयाचे मानकरी तुम्ही व्हाल. आणि जिंकले तर 5,000 रुपयाचं बक्षीस. पाटीलांनी सांगितलंय. त्याचबरोबर इथे चेंडू खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ कव्हरला खेळला जातोय. सिंगल आहे. 2 धावा आहे. 8 चेंडू 10 धावांची गरज. 46 वरती 5 विकेट. षटक चाले 5वं. गोलंदाज शहाजी मोरे. किती जरी बक्षीस लागलं तरी गोलंदाज कधी आपला जीव कधी देत नाही. या दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा. आता म्हटल्यानुसार 1 बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 4 रन लागतायत. आणि यांनी जे बक्षीस लावले की या ओव्हर मध्ये जर जिंकलं तर 11,000 रुपये होतं. दीपक परनवाल साहेब त्यांनी आता 1,000 रुपये वाढवलेत. या चेंडू मध्ये जर सामना जिंकवला सागर भालेराव 12,000 रुपयाचं बक्षीस. शहाजी मोरे टू पुन्हा एकदा सागर भालेराव टू शहाजी मोरे. 1 चेंडू 12,000. याच दरम्यान ओ इथं अडवलाय चेंडू. 2 धावा इथं पूर्ण केल्या गेल्यात. इथं जर डॉक्टर असते त्यांचा बीपी वगैरे चेक करायला लागतो मगाशी. हाय व्होल्टेज ड्रामा त्यांनी रंगत आणली एवढं मात्र खरं आहे. सामना संपलेला नाही पण षटक संपलेला आहे. सागर भालेराव यांनी मारलेला षटकार. धावसंख्येत बदल होतोय. शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक आहे. 2 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. जोगेश्वरी फायटर्स की पाटील 11 असा आपण या ठिकाणी सामना पाहतोय. 1 षटकाचा खेळ बाकी आणि विजयासाठी लागतात आहे फक्त 2 धावांची गरज. ओके बक्षीस संपलेला आहे. मर्यादा असतात बक्षाला सुद्धा. तसे जरी पाहिलं तरी आजच्या जमान्यामध्ये 12,000ला काही एवढी किंमत नाहीये. कारण हा शब्दाला किंमत आहे. आता शेजारी दत्ता कोरडे बसलेले आहेत. रात्रीमध्ये किती पैसे जातात त्यांना माहिती आहे. हा दीपक दादा शाब्दिक आहे मला माहिती आहे. पण रात्रीमध्ये लाखाची उधळण करणारी सगळी माणसं मुंबईला सगळे निगोजकर माझे बसले इथं मंडळी. तर काय त्याच्यामध्ये नवीन नाही सगळ्या गोष्टी. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी लागतात त्या 2 धावा. जोगेश्वरी आणि पाटील 11 हा सामना या ठिकाणी होतोय. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सुदाम खोडदे तर सागर भालेराव आणि सुरेश पवार हा सामना मात्र या ठिकाणी होतोय. सुरेश पवार पहिला चेंडू आणि तिला दाखवले आसमान. याच बरोबर सामना संपलाय. आहे विजयाचा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक